वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं एक कोडा आहे. एक संद खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इसवी सन 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत कोरण्यात आलं. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आलेली आहे. कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला 3 भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास 20,000 टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे सुंदर कोरीव काम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे. जर जुन्या काळी एखाद्या राजाला वाटलं असतं की असं मंदिर बनवावं तर त्यांना 20,000 सर्वोत्तम कारागीर तसंच मंदिर बनवण्यासाठी 1,000 वर्ष लागतील. तसंच एवढा काळ त्यांना त्यांच्या खजिन्याचं तोंड उघडं करून ठेवावं लागेल. तेव्हा कुठे अशी वास्तू निर्माण करता येईल. अन्यथा असे मंदिर बनणं शक्यच नाही.